बारामती निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीनं बेंबीच्या देठापासून जोर लावला। मात्र काही अपक्षांमुळे महायुतीचा हा सगळा प्लॅन फसला आणि निवडणूक लागलीच। मुख्य विरोधी पक्ष जरी रिंगणात नसले तरी अपक्षांविरोधात का होईना प्रचार करण्याची वेळ आता महायुतीवर आली आहे। पण दादांच्या जागी उमेदवार न देऊन सौजन्य दाखवणारी शरद पवारांची राष्ट्रवादी या प्रचारात उतरणार का? कारण अजित पवारांनंतर या जागेहून सुनेत्रा पवार लढतायत। त्यामुळे पवार कुटुंब प्रचारात दिसणार का आणि दिसलं तर नेमकं कोणते पवार दिसणार आणि कोणते पवार दिसणार नाहीत याची उत्सुकता वाढली आहे। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय। प्रामुख्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात उतरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कौटुंबिक नाते विरुद्ध राजकीय भूमिका यामुळे कार्यकर्तेही सध्या बुचकळ्यात आहेत। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी सध्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीत महायुतीकडून सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात आहेत। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची या निवडणुकीतील नेमकी भूमिका काय असेल यावर मोठी चर्चा सुरू आहे। यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सहभागी होण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं की ज्या अर्थी त्यांचा पक्ष या निवडणुकीत उमेदवार उभारत नाही त्या अर्थी तिथे प्रचाराला जाण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही। शरद पवारांनी आठवण करून दिली की 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। आता त्या त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडून निवडणूक लढवतायत, त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा किंवा त्यांच्या प्रचाराला जाण्याचा कोणताही तांत्रिक किंवा राजकीय आधार उरत नाही। शरद पवारांनी कुटुंब प्रमुख या नात्यानं या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं। अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि कौटुंबिक दुःख विचारात घेऊन त्यांनी ही भूमिका घेतली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे। त्यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसला उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट होकारार्थी भूमिका घेतलेली नाही। याबाबत अजून कोणतीही चर्चा झालेली नाही असं सांगत त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं। सुप्रिया सुळे यांनी वारंवार रिश्ते मायने रखते हे असं विधान केलं। त्यांनी स्पष्ट केलं की जरी त्या राजकीय प्रचारात सक्रिय नसल्या तरी कौटुंबिक पातळीवर त्या आणि संपूर्ण पवार कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे। सुप्रिया सुळे यांनी आपण एक मतदार म्हणून मतदानाला जाणार असल्याचं सांगितलं। निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आणि राजकीय पेच हाही संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला। सुरुवातीला या निवडणुकीत काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती, ज्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता होती। मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या आवाहनानंतर तसंच राज्याची राजकीय परंपरा जपण्यासाठी काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घेतला। आता प्रमुख पक्षांनी उमेदवार मागे घेतले असले तरी 22 अपक्ष उमेदवार अद्याप रिंगणात आहेत, त्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडणारच आहे। सुनेत्रा पवारांच्या प्रचार बॅनरवर शरद पवारांचा फोटो वापरल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। शरद पवारांनी यावर नाराजी व्यक्त करत त्यांचा फोटो वापरणं चुकीचं असल्याचं म्हटलंय। सुनेत्रा पवार उद्यापासून आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा करतायत। जरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे प्रत्यक्ष सभेत त्यांच्यासाठी मतं मागताना दिसणार नसले तरी त्यांनी उमेदवार न देऊन सुनेत्रा पवारांचा मार्ग सुकर केलाय हे स्पष्ट दिसतंय। त्यामुळे पक्षासाठी एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही राजकीय खेळी समजून घेण्याची गरज आहे। आपल्या नेत्यांसाठी कार्यकर्ते टोकाचं वैर घेतात, एकमेकांशी कायमचं वैर घेतात, त्यांचे नेते मात्र राजकीय भूमिका आणि सोयीनुसार ठरवत असतात। त्यामुळे कार्यकर्त्यांनी जरा दमानं घ्या, कारण नेता राहायचा बंगल्यात, तुम्ही जायचा जेलात। आणि फक्त हीच निवडणूक नाही हो, इतर निवडणुकांमध्येही तुम्ही अनेकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या बायकोला, भावाला, मेहुणाला किंवा इतर कोणत्या नातेवाईकाला उमेदवारी मिळतात आणि निष्ठावंतांसाठी केवळ सतरंजा उरतात। बारामतीतही सुरुवातीला लक्ष्मण हाकेंसह इतर कार्यकर्त्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठ नेत्यांनी डोळे वटारले आणि जाग्यावर गप्प बसावं लागलं। पण तरीही महायुतीला ही निवडणूक बिनविरोध करणं शक्य झालं नाही। आता प्रचारात महायुतीचे तर नेते दिसतीलच, पण एक राष्ट्रवादी सत्तेत आणि एक राष्ट्रवादी विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादीचे कोणते नेते प्रचारात दिसतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपासून ते इतर राजकीय घडामोडींपर्यंत दोन्ही पक्षात आतापर्यंत थेट मतभेद असल्याचं दिसून आलंय। कारण दादा गेल्यानंतर अगदी काही तासातच एकीकडे सुनेत्रा पवार शपथ घेत होत्या तर दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे या शपथविधीबाबत माहीत नसल्याचं सांगत होते। पण आता दादांसाठी का होईना उमेदवार दिला नसला तरी प्रचाराचं काय हे कळेलच। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।